आज आपण व्हेजिटेबल बिर्याणीची रेसिपी बघणार आहे। त्यासाठी पहिल्यांदा राईस बनवून घेऊ। तेल, थोडंसं गरम झाल्यावर आपण त्याच्यात मसाले घालणार आहे। याच्यामध्ये तेजपत्ता, स्टार फूल, जायपत्री, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि एक काळी वेलची आहे। मसाला भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये आलं आणि मिरची हे दोन्ही आपण टाकणार आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। आता आपण त्याच्यामध्ये पुरेसं मीठ घालणार आहे। आता आपण हे झाकून ठेवायचं आहे। पाणी उकळलेलं आहे। आता आपण त्याच्यावरचा मसाला सगळा आतला काढून घ्यायचा आहे। आता आपण ह्याच्यामध्ये राईस घालायचा आहे। हा राईस 2-3 वेळेला स्वच्छ धुवून अर्धा पाऊण तास भिजवून ठेवलेला होता, तो आता आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे। राईस घातल्यानंतर एकदाच फक्त हलक्या हातानं मिक्स करून घ्या। आणि फक्त बिर्याणीचा राईस बनवताना लक्षात ठेवायचं, गॅस हाय फ्लेमवरतीच पाहिजे। राईसमधलं पाणी आटायला लागलेलं आहे तांदळामधलं। आता गॅस बारीक करूया। आता आपण ह्याच्या खाली करपू नये म्हणून तवा ठेवूयात। त्या तव्यावरती पातेलं एकदाच फक्त ह्याला हलवून ठेवू। आणि आता हा बारीक गॅसवरती वाफेवरती ह्याला शिजत ठेवू। राईसमधलं पाणी बऱ्यापैकी आटून गेलेलं आहे। हे आता काढून साईडला ठेवू। हा राईस वाफेवरती शिजत राहील, तोपर्यंत आपण भाज्या मॅरिनेट करून घेऊ। सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहे। तर आपण त्याच्यात पुरेसं दही घालणार आहे। तिखटपणासाठी चवीप्रमाणे हिरवी मिरची, हळद आणि बिर्याणी मसाला, बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर, फ्राय केलेला कांदा,
थोडंसं रोज वॉटर. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाला मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या मिक्स भाज्या सगळ्या कालवून घ्यायच्या. त्याच्यामध्ये फ्लॉवर आहे, बीन्स आहेत, ग्रीन पीज आहेत आणि गाजर आहेत. ह्या सगळ्या भाज्या कच्च्या आहेत. मसाला त्या भाज्यांना व्यवस्थित कोट करून घ्यायचा आणि हे मिक्स झाल्यानंतर कमीत कमी अर्धा तास झाकून ठेवायचं. हे अर्धा तासापूर्वी ठेवलं होतं आपण. हे मॅरिनेट झालेलं आहे. एकदम मिक्स करून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा आपण पातेल्याखाली तवा ठेवू आणि ह्याला गॅस लावून घेऊ. सुरुवातीला गॅस फुल फ्लेमवरती ठेवा. हे तवा पण गरम होईल. आता आपण राईसचा लेअर देऊ. आता राईस फक्त घालताना सावकाश घालत जायचं आहे. आधी एक लेअर देऊ. त्याच्यावरती आता पुदिना, कोथिंबीर, फ्राय कांदा, थोडंसं रोज वॉटर. आता पुन्हा राईस. पुन्हा याच्यात पुदिना, कोथिंबीर, फ्राय कांदा, थोडंसं रोज वॉटर आणि हे आपलं केसरचं दूध आहे रंगासाठी आणि वासासाठी. आता हे आपण झाकून ठेवू आणि गॅस एक 5 मिनटं तसाच गरम राहू दे. चालू फुल फ्लेमवरती. थोड्या वेळानं कमी करायचं. 5 मिनटं होऊन गेलेले आहेत. आता आपण गॅस बारीक करूया. एकदम बारीक करायचं आहे आणि जवळपास 25 ते 30 मिनटं त्याला आता वाफ द्यायची. हे 20 मिनटं झालेली आहेत.
एकदम बघू शकता आपण. वाफ मस्त आलेली आहे. शिजलंय का बघून घेऊ. व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करून एक 5 मिनटं तसंच ठेवून द्यायचं. हे झालेलं आहे. एकदा बघू आता काढून. भाजी पण व्यवस्थित शिजलेली आहे आणि एकदम व्यवस्थित झालेलं आहे.